त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल यायला सुरुवात होईल TCS पासून. आणि तिसरं, 8 तारखेला अमेरिकेच्या FOMC बैठकीचे मिनिट्स येतील. म्हणजे फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबद्दल काय विचार करतंय याचा अंदाज येईल. आणि तुम्ही म्हणालात की मागच्या आठवड्यात सुधारणा झाली, पण ती सगळीकडे नव्हती. मेटल आणि सरकारी बँका तर वधारल्या, पण IT, ऑटो, सिमेंट हे जरा दबावाखाली होते. आणि हा FII विक्रीचा मुद्दा, तो किती गंभीर आहे? म्हणजे 3 ऑक्टोबरला त्यांनी जवळपास 1583 कोटी विकले आणि आपले DIIs म्हणजे देशांतर्गत संस्था फक्त 490 कोटी घेऊ शकले. हो, ही तफावत सध्या बाजाराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. FII विक्री विरुद्ध DII खरेदी. FIs का विकतायत? तर मुख्य कारण म्हणजे एक तर त्यांना भारताचं व्हॅल्युएशन महाग वाटतंय, दुसरं म्हणजे अमेरिकेत व्याजदर वाढलेत आणि डॉलर मजबूत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे